नमस्कार डाळिंब उत्पादकांनो. डाळिंब पिकातील कॅन्सर समजला जाणारा आणि प्रत्येक डाळिंब उत्पादकाची डोकेदुखी म्हणजेच तेला रोग अर्थात डाळिंबात येणारा गंभीर बॅक्टेरियल ब्लाइट हा रोग. बॅक्टेरियल ब्लाइट हा झॅन्थोमोनास ऑक्झोनोपोडिस पीबी पिनिगी या नावाच्या बॅक्टेरिया अर्थात जीवाणूमुळे होतो. तेल्या आपल्या पिकात शिरकाव केल्यानंतर आपल्या पानांवर लहान पिवळसर तपकिरी डाग बघायला मिळतात. पानांवरील डाग पडण्याच्या आधी हे डाग आपल्या झाडाच्या खोडावर देठांवर बघायला मिळतात. जर वेळीच निदान होऊन त्याच्यावरती योग्य उपचार केला गेला नाही तर तेल्या रोग मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो, ज्यामुळे पुढे फळे तडकण्याचा धोका सुद्धा जाणवतो. तेल्या ज्या जीवाणूमुळे होतो हा जीवाणू नियंत्रणासाठी अतिशय कठीण समजला जातो. त्यांच्या शरीरावरचा कवच हे तैल व मेद अर्थात फॅट्स, लिपिड्स आणि ऑइल यापासून बनलेला असतो, ज्यामुळे हा जीवाणू मारलं जाणं अतिशय कठीण होऊन बसतं. आपण सर्व जाणतो की तेला रोग अतिशय जलद वेगाने सर्वत्र पसरतो, कारण बॅक्टेरियल ब्लाइटच्या मागे एक शेपटी असते जी त्याला मुवमेंट करण्यासाठी कारणीभूत असते, ज्याच्यामुळे त्याला मारणं कठीण होतं. सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेस रासायनिक जीवाणूनाशकांची फवारणी करतो तर त्यामुळे जीवाणूचे हे अभेद्य कवच भेदले जात नाही आणि त्यामुळे जीवाणूचे केंद्र तोडले जात नाही. परिणामी जीवाणू वाढत राहतो, म्हणून रोग आटोक्यात येत नाही. किंबहुना अनेक औषधे जीवाणूचा प्रसार थांबवण्यासाठी सुद्धा कमी पडतात, कारण बॅक्टेरियाची मुवमेंटची ही शेपटी डॅमेज करता येत नाही. तेल्याचा शिरकाव एकदा पिकामध्ये झाला की त्याला नियंत्रित करणे अतिशय कठीण होऊन बसते. यासाठी आपल्याला वारंवार रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. बऱ्याचदा याचे परिणाम म्हणावे तसे येत नाहीत व फवारणीचा खर्चही वाढत जातो. शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळावे यासाठी नॅनोव्हिटा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या संशोधन टीमने आता तयार केले आहे BBX किट. BBX कॉम्बोमध्ये BBX ग्रॅन्युलर, फोर्टिफाय आणि नॅनो प्रसार या 3 गोष्टींचा समावेश आहे. BBXच्या वापरामुळे आपल्या पिकातील तेल्यावरती प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक नियंत्रण केले जाते. BBX हे झाडांच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवून पिकाला तणावापासून मुक्त ठेवते, तसेच पिकाची अन्ननिर्मितीची प्रक्रिया सुरू करून पिकाला मजबूती, बळकटी देते. BBX पानांवरती तसेच झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत सहज पसरतो आणि यातील असलेला नॅनो प्रसार हे औषधांचा समान जलद गतीने पिकांवरती थर तयार करते, तसेच औषध वनस्पतीद्वारे अतिजलद गतीने शोषले जाते. BBX पिकांवरती फवारल्यानंतर सर्वात आधी जीवाणूंची प्रसार अर्थात त्याची चालणे फिरण्याची क्रिया थांबवली जाते. त्यामुळे आपला रोग आटोक्यात येऊन पुढे पसरत नाही, ज्यामुळे आपल्या फळांवरील पानांवरील तेलकटपणा कमी झाल्याचं तुम्हाला त्वरित निदर्शनास येते. BBX तेलाचा डाग सुकवून हे औषध आपल्याला संपूर्ण समाधान देते. BBX असे प्रभावी औषध आहे की कारक जीवाणूंचे केंद्रक भेदून त्यातील DNA तोडला जातो. जीवाणूची मल्टिप्लिकेशन थांबवून जीवाणूंची संख्या मारण्याचं काम सुद्धा हे करतात. यातील विशेष घटक जीवाणूंची प्रजोत्पत्ती थांबवतात, त्यामुळे जीवाणू सहजरित्या नियंत्रणात आणला जातो. हे औषध पेटेंटेड असून याचे पेटेंटेड प्रकाशित झाले आहे. अनेक वर्षाच्या संशोधनातनं हे औषध निर्माण केले आहे. हे औषध सर्टिफाईड असून पर्यावरण व मानवी शरीराला कोणताही धोका नाही. बऱ्याचदा कॉपर, सल्फर आधारित कीटकनाशकांचा वारंवार तेल्यासाठी वापर केल्याने फळांची साल ही कडक होते, त्यामुळे फळ फुगवणीला मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येते. परंतु BBX किट आपल्या पिकातील फळांमध्ये सायटोकायनिनचं प्रमाण वाढवतं, त्यामुळे फळाच्या सालीमध्ये लवचिकता वाढली जाते व त्यामुळे आपल्याला पिकाची फुगवण व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. असे बहुउपयोगी आणि खात्रीशीर तेल्यावरती नियंत्रण करणारे औषध प्रत्येकाने एकदा वापरायलाच हवे. BBX किट हे तुम्हाला वापरण्यासाठी आपण फवारणी पद्धतीचा वापर करू शकतो. वापरण्यासाठी या औषधामध्ये 3 गोष्टींचा समावेश आहे. BBX किट वापरण्यासाठी 100 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये BBX ग्रॅन्युलर्स हे आपल्याला घ्यायचे आहे. याच्यामध्ये फोर्टिफाय हे अर्धा मिली ते 1 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. यासोबत नॅनोप्रसार अर्धा मिली ते 1 मिली प्रति लिटर या प्रमाणातनं एकत्र मिक्स करून याची फवारणी घ्यायची आहे. या 3ही गोष्टी एकत्र करून दाट फवारणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या डाळिंब पिकातील तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्हीही आजच वापरा नॅनोव्हिटा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे BBX किट. शेतकरी मित्रांनो, अधिक माहिती व खरेदी करण्यासाठी आमच्या स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त डाळिंब उत्पादकांपर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.